नमस्कार, मी स्वरदा वाघुलेभोर डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण काय खातो यावरती आपलं आरोग्य अवलंबून असतं। सध्याच्या जीवनशैलीमध्ये आहारामधील बदल अनेक आजारांचं प्रमुख कारण ठरतं आणि यासोबतच काही वाईट सवयी ज्या आपल्याला व्यसन आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टी देखील आरोग्यासाठी घातक ठरतात। तंबाखूचं सेवन करण्याची सवय ही यापैकीच एक आहे। श्वसनापासून ते कॅन्सरपर्यंतच्या अनेक आजारांचं ते प्रमुख कारण ठरू शकतं। आज हे सांगण्यामागचं कारण म्हणजे आज 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभर साजरा केला जातो। तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठीच यासोबतच धूम्रपानाच्या सवयीपासून लोकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवण्याचा हा या मागचा खरा उद्देश आहे। तंबाखू सोडणं खरंच इतकं कठीण असतं का आणि त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करू शकता याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर निर्मल राऊत सर। सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। थँक्यू। डॉक्टर निर्मल राऊत सर हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असून मुंबईतील प्रतिष्ठित KM हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे ते माजी विद्यार्थी आहेत। डॉक्टर हे युरोपियन प्रमाणित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असून स्पेन इथून मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीमध्ये मास्टर्स पदवी त्यांनी प्राप्त केली आहे। याशिवाय या क्षेत्रामध्ये डॉक्टरांना 20 वर्षांहून अधिकचा अनुभव असून लाखो रुग्णांवर आतापर्यंत डॉक्टरांनी उपचार केले आहेत। सध्या ते मीरा रोड येथील भक्ती वेदांता हॉस्पिटलमध्ये फुल टाइम कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पीअर रिव्ह्यू संशोधन लेखांचे लेखक म्हणून देखील डॉक्टरांची ओळख आहे। डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। खरं तर तंबाखूची सवय ही हळूहळू लागते, कधीतरी मजा म्हणून करतो, कधीतरी टाइमपास म्हणून लोकांकडनं केलं जातं। मात्र जेव्हा हे व्यसन जडतं तेव्हा त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात, अनेक उपाययोजना केल्या जातात। नेमकं व्यसन सोडणं खरंच इतकं कठीण आहे का? कशा प्रकारे लोकांनी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी? व्यसनमुक्ती ही एक प्रक्रिया आहे। हे एका दिवसाचं म्हणजे एका दिवसात नाही होते। आपण 4-5 वेळा करतो, मग त्याच्यात फेल होतो, पण 6व्या वेळा आपण फेल होणार असं नाहीये। तर याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रमाणे ॲडिक्शन्स, डी ॲडिक्शन म्हणजे तुम्ही डॉक्टरांचं तज्ञ डॉक्टर्स असतात त्यांची मदत घेऊ शकतो। जशी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी असते तर त्याची तुम्ही मदत घेऊ शकता आणि हे व्यसन कमी करू शकता। नक्कीच, पण तुम्ही जसं म्हणालात की ही व्यसन सोडणं ही एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे, ती हळूहळू सोडली जाते। मात्र या दरम्यान जे लोक व्यसन करतात, तंबाखू घेतात, या लोकांमध्ये अनेक प्रमाणावरती चिडचिड झाल्याचं देखील आपण पाहू शकतो। ती चिडचिड करण्यासाठी अशा लोकांनी नेमकं काय करावं? ही चिडचिड होणे एक विथड्रॉवल सिम्पटम्स असतात। म्हणजे आपण जेव्हा तंबाखू बंद करतो तेव्हा विथड्रॉवल असतो, म्हणजे निकोटीनचं विथड्रॉवल होतं आपल्याला आणि त्याच्यामुळे असे सिम्पटम्स येऊ शकतात। तर अशा वेळेस काय करायचं, आपण डीप ब्रीदिंग म्हणजे श्वास जोरात घेणे किंवा पाणी जास्त पिणे किंवा व्यायाम करणे, हे सगळ्या मार्गांचा आपण उपयोग करू शकतो। अच्छा, आणि मग अशा म्हणजे बरेचसे जे लोक तंबाखू सेवन करतात अशा लोकांना तंबाखूचं सेवन केल्याशिवाय सकाळी म्हणजे शौचास जाणं देखील कठीण होतं बऱ्याचदा, या कॉन्स्टिपेशनचा त्रास वगैरे असे बरेच गोष्टी त्यांना उद्भवतात, घडतात। खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे जो तुम्ही सांगितला तो, पण ती एक मोठी गैरसमज आहे आपल्यामध्ये की याच्याने शौच होत नाही। जर आपण गरम पाणी म्हणजे सकाळी उठल्यावरती थोडंसं कोमट पाणी घेतलं किंवा थोडंसं चालायला गेलो किंवा हाय फायबर डाएट म्हणजे ज्याच्यामध्ये पालेभाज्या किंवा फळं ज्याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात असं जर घेतलं तर आपण हे नक्की आपण पोट साफ ठेवू शकतो आपलं। नक्कीच, म्हणजे वेगवेगळे आपल्या शरीरात बदल करणं, आपल्या सवयींमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे। पण अनेकसे जे तंबाखूचं सेवन करतात त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही दिवसातनं 1-2दाच करतो, आम्हाला काही फार सवय व्यसन असं नाहीये। पण ते देखील एका प्रकारचं व्यसनच आहे। ते कसं नेमकं थांबवायचं, ते देखील बंद करायचं असेल तर नेमकं काय करायचं आणि ते देखील धोकादायक तितकंच ठरू शकतं का? म्हणजे आता तुम्ही जर विष जर थोडं घेतलं किंवा जास्त घेतलं तर त्याचे दुष्परिणाम तेवढेच होतात। म्हणजे शरीरावरती त्याचे दुष्परिणाम तेवढेच होतात। तर त्याच्यामुळे ते बिलकुल सेफ नाहीये ते घेणं आणि त्याला आपण बंदच म्हणजे ॲब्सोल्युटली नाहीच म्हटलं पाहिजे घेणं। आता मगाशी आपण जसं बोलताना म्हणालो सर की
बऱ्याचदा चिडचिड होते, म्हणजे बरेच बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतात. तर हे तंबाखू सोडल्यानंतर आपल्या शरीरात सुधारणा व्हायला नेमके किती दिवस जातात, किती काळ लागतो आणि काय काय बदल घडत असतात आपल्या शरीरामध्ये? याच्यामध्ये आपण जर ज्या मोमेंटला तुम्ही तंबाखू सोडता तर 20 मिनिट ते 30 मिनिट मध्ये तुमचा रक्तदाब नॉर्मल होत असतो. अच्छा. आणि असं म्हणतात की अर्ध्या दिवसामध्ये तुमच्या ब्लडमध्ये जी कार्बन मोनॉक्साईडची मात्रा ती कमी होत असते. अच्छा. आणि एका वर्षानंतर तुमचा हृदयविकारचा प्रमाण हा 50% कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला दर ज्या मोमेंटला तुम्ही तंबाखू सेवन सोडाल त्या मोमेंटला तुमचं शरीरात चांगला असा चेंजेस दिसून येतात. बदल घडून येऊ शकतात नक्कीच. आणि आपण तंबाखू म्हणतोय म्हणजे सिगारेट त्यामध्ये आहेच आहे, पण त्या सिगारेटला सध्या आपण पाहिलं तर ई सिगारेटचा एक नवा पर्याय उपलब्ध झालेला आहे. म्हणजे वेपिंग आपण म्हणतो. बऱ्याचदा तरुणाईमध्ये हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. भारतामध्ये त्याला बंदी देखील आहे, तरी देखील हे मोठ्या प्रमाणावर होतं. तर हे वेपिंग तितकं सुरक्षित आहे का? त्याचे काही धोके आहेत का? लोकांना काय वाटतं की वेपिंग म्हणजे हे सेफ आहे, जे सिगरेट घेतात ना ते डेंजरस आहे आणि वेपिंग हे सेफ आहे. पण हे वेपिंग हे पण तेच तंबाखूचे पदार्थ जे आपल्या शरीरात जातात तेच असतात, फक्त ते पेनमध्ये किंवा अशा USB-च्या ड्राईव्हमध्ये आणि ते वेगळ्या फ्लेवर्समध्ये असे कॉटन कॅन्डी असे चांगल्या रूपमध्ये त्याचं हे करतात, म्हणजे ते प्रमोट करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ती सवय लागते. म्हणजे शेवटी तुम्हाला ती सवय लागतेच याची. म्हणजे शेवटी तुमच्या शरीरात तंबाखू हा जातोच आहे. Yes, आपण जसं सुरुवातीला सर म्हणालो की ह्या तंबाखूच्या सेवनामुळे श्वसनापासून ते कॅन्सर पर्यंतचे अनेक आजार होतात, शरीरात अनेक बदल होतात आपल्या. तर अशा वेळेला तंबाखू सेवनामुळे कॅन्सर पर्यंतची स्टेज येते. तर अशा वेळेला जे लोक व्यसन करतात हे तंबाखूचं, ते नेमकं कसं ओळखावं की काय बदल झालेत, आपल्याला या रोगाची लागण देखील होऊ शकते किंवा झालेली आहे, हे कसं ओळखावं किंवा कुठे त्याला आळा घालावा? म्हणजे जर तुम्ही स्मोकिंग करताय ना तर एक CT स्कॅन असतो जो आपण करून घेऊ शकतो लंग्सचा. ते लो डोस CT स्कॅन असं म्हणतात. तर त्याच्यात आपल्याला आढळून येऊ शकतं की कॅन्सर आहे की नाही ते. अच्छा. पण मग तो कुठल्या प्रकारचा असतो, म्हणजे कुठे, म्हणजे कशा प्रकारे केला जातो तो? म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन करावा लागतो? डॉक्टरांचा सल्ला, तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल. मग ते असेस करतील की तुमची स्मोकिंग हिस्ट्री किती आहे आणि मग ते सांगतील की तुम्हाला ते CT स्कॅन करायचा. अच्छा. बऱ्याचदा असं होतं की घरातला एखादा व्यक्ती व्यसन तंबाखूचं असतं, त्याला बऱ्याचदा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं. तर अशा वेळेला घरातल्या बाईने हे सगळं कसं मॅनेज करावं? कारण एखादं व्यसन म्हणजे अख्ख्या कुटुंबावरती तो सगळा परिणाम होत असतो. त्या एका व्यक्तीच्या शरीरावरच नाही तर पूर्ण कुटुंबावर त्याचं सगळं जो काही आहे ते असतं. तर त्याच्यामधनं एका म्हणजे कसं न रागवता, न चिडचिड करता घरातल्या एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवा, म्हणजे नवराच नाही, मुलगा असू शकतो किंवा घरातली अजून कोणी व्यक्ती असू शकते. तर त्याचं व्यसन सोडवण्यासाठी नेमकं घरातल्यांनी कसं मार्गदर्शन करावं, कशा प्रकारे पुढे पावलं टाकावीत? जर तुम्ही राग केला तर तुम्हाला परत रागच भेटेल. म्हणजे ते मिरर असतं, तुम्ही जसं वागता तसंच तुम्हाला भेटतं ते. तर ते हे तुम्हाला त्याला हे जाणून द्यायचं की तू आम्हाला गरजेचं आहेस, की तू आमच्यासाठी महत्वाचं आहेस. आणि मग हे स्मोकिंगमुळे जो खर्च होत असतो किंवा ह्याच्यामुळे जे दुष्परिणाम आरोग्यावरती होतात, मग हे त्याला जाणून द्यायचं आणि मग तो हळूहळू कमी करेल. म्हणजे हेच तुम्ही करू शकता. म्हणजे त्याच्याकडून हे सोडण्याची एक्सपेक्टेशन तर तुम्ही ठेवू शकत नाही, पण हे तुम्ही कमी करू शकता याच्याने. त्याने नक्कीच कमी होऊ शकतं. Yes. बऱ्याचदा व्यक्तींचं असं होतं की मी घरी करत नाही, पण ऑफिसमध्ये गेल्यावर किंवा मित्रमंडळींमध्ये गेल्यावरती बऱ्याचदा दबाव येतो की अरे करूया ना असं, म्हणजे कॅज्युअली ते घेतलं जातं. आणि बऱ्याचदा असं होतं की सगळे घेतात म्हणलं ते नाकारता येत नाही. मग अशा वेळेला नेमकं काय करावं? स्वतःवरती ताबा मिळवायचा असेल, म्हणजे भले मित्रांनी फोर्स करू दे किंवा मग घरच्यांनी करू दे किंवा थांबवायचं असेल स्वतःला, तर स्वतःवर ताबा मिळवायचा असेल तर नेमकं काय करावं? आपल्याला सेटिंग बाउंड्रीज म्हणतात त्याला. अशा बाउंड्रीज काढून ठेवायच्या, त्याच्या आतमध्ये यायचं नाही कोणी, असं तुम्हाला नाही क्लिअरली सांगावं लागेल. जे तुमचे खरे मित्र असतील ते तुमच्या सोबत जातील आणि जे नसतील ते हे करतील, तुम्हाला फोर्स करतील. बऱ्याचदा असं होतं की जे लोक व्यसन करतात त्यांच्या घरातल्यांना सेकंड हँड स्मोकिंगचा सामना करावा लागतो. म्हणजे आपण प्रत्यक्षात करत नाहीये, मात्र बाजूचा करतोय म्हणून त्या स्मोकिंगचा इफेक्ट ऑटोमॅटिकली आपल्याला होतो. मग अशा वेळेला होणारा त्रास कसा कमी करावा आणि तो त्रास नेमका कसा होतो घरच्यांना?
सेकंड हँड स्मोकिंग, आता हे महत्वाचं नाही की सिगरेट कोण लाईट करतं, पण त्याच्यातून जे पॉयझनस केमिकल्स निघतात ते हव्यात असतात आणि ते छोट्या मुलांना पण जातात. म्हणजे जे जे मुलं असतात जे स्मोकिंग करत नाहीत पण त्यांचे आई बाबा स्मोकिंग करतात, तर ते वातावरणात ते पॉयझनस गॅस आहेत, तर ते लंग्समध्ये त्यांच्याही पोचतात. त्यांना असं सांगितलं जातं की 20 to 30% जास्त चान्स आहे कॅन्सर होण्याचा अरे बापरे. नॉर्मलपेक्षा, असं म्हणतात ते. आणि मग त्याला निमोनिया, अस्थमा आणि इम्युनिटी कमी म्हणजे असे लहान वेगळे मुलांनाच की घरच्या इतरांना देखील? इतरांनाही. इतर जे पण जे स्मोकिंग करतात, त्या जे स्मोक आहे त्याच्या संवर्णात येतात, त्यांना सगळ्यांनाच होत असतं. सर आपण म्हणजे तंबाखू सोडण्याचा म्हणजे त्याविषयी जाणून घेतोय की कसं सवय ही सोडू शकतो आपण त्याची. त्यासोबत मग आहार कसा नेमका घ्यावा किंवा आपल्या आहारात नेमकं काय बदल करावा जेव्हा आपण तंबाखू सोडतोय तेव्हा? आहारात म्हणजे हाय फायबर, हम्म. म्हणजे पालेभाज्या, फळं जास्त, असं सगळं घ्यायचं थोडंसं. अच्छा, म्हणजे पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश या Yes, सगळ्यामध्ये fibers मध्ये. की करणं गरजेचं आहे. आणि अजून एक प्रश्न असा विचारायचा की जेव्हा आपण तंबाखू सोडतो तेव्हा बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की वजन वाढतं, मग ते खरंच वाढतं का? आणि जर वाढत असेल तर ते नियंत्रणात नेमकं कसं आणायचं? हो, जर आपण तंबाखू सोडला तर आपलं वजन वाढू शकतं, कारण का तुमचं टेस्ट इम्प्रूव्ह होते, तुम्हाला भूक जास्त लागते, तर होऊ शकतं की तुमचं वजन थोडंसं वाढेल. पण हे जर आपण प्रॉपर आहार घेतला आणि जर व्यायाम केला तर याला सगळ्यामध्ये ज्याला तुम्ही वेटला कंट्रोलमध्ये ठेवू शकता. पण हे लक्षात घेण्याचं गरजेचं आहे की स्मोकिंगपेक्षा, कॅन्सर होण्यापेक्षा जर थोडंसं वजन वाढलं त्याच्याने काही हार्म नाही आहे, म्हणजे चांगलंच येते, एका दृष्टीने चांगलंच येते. बऱ्याचदा असं होतं की आपण हे स्मोकिंग सोडलं वगैरे तर बऱ्याचदा तलफ येते की आपण अजून एकदा घेऊयात का. तर मग अशा वेळेला काय पर्याय आहेत याला की जेणेकरून आपण थोडंसं आळा घालू शकतो स्वतःला की नाही बाबा आता हे करण्यापेक्षा आपण हे थोडंसं खाऊयात, जरा आपली तलफ जाईल असं म्हणूयात. आपण वेलची, च्विंगम अच्छा. किंवा बडीशेप हे सगळं घेऊ शकतो, ज्याच्याने आपलं तोंड थोडंसं बिझी राहील आणि आपली ती तलब निघून जाईल. आणि या सगळ्यामध्ये सर आपण असं म्हणतो की तंबाखू सेवनाने आपल्या शरीरावरती खूप हानी होते, ते घेऊ नये किंवा ते बंद करावं. पण या सगळ्याला सरकार नेमका का आळा घालत नाही? तुमचं काय मत आहे यावर? तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात काम करताय, तर सरकार नेमकं का बंदी घालत नाहीये, पुढे उचलून काही कठोर पावलं का घेत नाहीये? याच्या मागे खूप सारी कारणं आहेत. जर तुम्ही बघितलं तर हे स्मोकिंग, याच्यातून जो टॅक्स भेटतो गव्हर्नमेंटला तो सगळा जाईल, मग त्याच्यामुळे तो हे बंदी घालू शकत नाही गव्हर्नमेंट, आणि हाच टॅक्स तो आरोग्यासाठी वापरू शकतात. आणि नंतर जर तुम्ही बघाल तर ही इंडस्ट्री आहे, ही स्मोकिंग इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. म्हणजे जे टबॅको जे फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये जे उगवतात त्यांचं, आणि ते विड्या जे बांधतात ते सगळे त्यांना बेरोजगार होतील ते, ठीक आहे. आणि जरी तुम्ही बंदी आणली तरी पण हे ब्लॅक मार्केट होऊ शकतं, म्हणजे लपून लपून हे विकलं जाऊ शकतं. जर तुम्हाला गुजरात माहिती आहे, विच इज बरोबर, तिकडे दारू भेटत नाही असं म्हणतात, पण ते सगळं मिळते, भेटतच. बरोबर. तसंच होणार मग ते, आणि मग ती कशी क्वालिटीची असेल याच्यावरती काहीच नियंत्रण नाही राहणार. ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे जर आपण स्वतःवरती संयम ठेवलं तर याचा आपण डिमांड आणि सप्लाय, म्हणजे जर डिमांडच कमी झाला तर याचा सप्लायच कमी होईल, नाही का? बरोबर बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि हे जे व्यसन आहे तंबाखूचं असू दे किंवा आपण दारूचं व्यसन देखील या बाबतीत बोलूया, तरुणाई खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती याकडे ओढली जाते. म्हणजे बऱ्याचदा फॅशन म्हणून किंवा हा घेतोय म्हणून मी पण. तर ह्या सगळ्या तरुणाईला तुम्ही नेमका काय संदेश द्याल? की वेपिंगचं आपण म्हणू शकतो, मगाशी आपण जसं बोललो, तरुणाई खूप जास्त आहारी गेली आहे ह्याच्या, एक फॅशन, एक ट्रेंड आहे, माझ्याकडे पण हे आहे, तुझ्याकडे पण हे, मी घेतो तू घे. तर ह्या सगळ्या तरुणाईला तुम्ही नेमका काय संदेश द्याल? योग्य वयात काय मार्गदर्शन कराल त्यांना? मी सांगेन यांना की हे स्मोकिंग किंवा टोबॅकोची ॲडिक्शन इज नॉट कूल. याच्यापेक्षा फिटनेस हे जास्त कूल आहे. तर तुम्ही फिटनेससाठी काहीतरी करा आणि स्मोकिंगकडे जाऊ नका, कारण का तुम्ही याच्या जर जंजाळात पडला तर याच्यातून बाहेर येणं एकदम कठीण आहे. तर त्याच्यापेक्षा याच्यामध्ये एकदाही पडूच नका. बरोबर. सर मला अजून एक असं विचारायचं की आता तुम्हाला बऱ्याच वर्षांचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे, एखादं उदाहरण देऊ शकता तरुणाईचं की एखाद्या लहान वयात एखाद्या मुलाला सिगारेटची वगैरे सवय लागली होती आणि मग त्याने ती नेमकी कशी सोडवली, मार्गदर्शनाखाली किंवा उपचारांखाली? आमच्याकडे दररोज पेशंट्स येत असतात ना, खूप सारे. त्यात माझ्याकडे यंगेस्ट पेशंट जो होता तो होता आय थिंक 18 इयर्सचा. अरे बापरे. आणि
त्यांनी मी विचारलं ह्यांनी कधी सिगरेट चालू केली तर त्यांनी 12 इयर्समध्ये चालू केली होती. बापरे. म्हणजे तुम्ही विचार करा ना की एवढ्या लवकर पण संगत लागू शकते. आणि आपण जे सेकंड हँड स्मोकिंग जे म्हणतोय त्याबद्दलचं एखादं उदाहरण देऊ शकाल की कशा प्रकारे अफेक्ट झालं एखाद्या घरातला व्यक्ती वगैरे? सेकंड हँड स्मोकिंगमुळे कुठला व्यक्ती अफेक्ट झालेला मला तर भेटलेला नाही असा, पण असतात म्हणजे खूप सारे इफेक्ट्स होतात त्याचे पण. अच्छा. आणि आता समजा एखाद्याला व्यसनापासून मुक्ती हवी असेल तर काही सरकारी हेल्पलाईन देखील आहे की जे आपल्याला मदत करू शकतात की व्यसन मुक्त होण्यासाठी? एक गव्हर्नमेंटची क्विट लाईन आहे 1800112356. याच्यावरती फोन केला तर तुम्हाला गायडन्स भेटेल आणि मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की याच्यामधून कसं बाहेर निघायचं ते. मग अशा वेळेला म्हणजे ही जी हेल्पलाईन आहे ती आपली सगळी माहिती गुप्त ठेवते की कशा प्रकारे कार्यरत करते, काही सांगू शकाल याबद्दल? नाही, मला माहिती नाही त्याच्याबद्दल. अच्छा. आणि आज वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. या वर्षीची थीम नेमकी काय आहे? म्हणजे गेली अनेक वर्ष हा दिवस 31 मे हा दिवस जो आहे तो वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची नेमकी थीम काय आहे, त्या थीम बद्दल काय सांगाल? या वर्षीची थीम आहे की अनमास्किंग द निकोटीन ॲडिक्शन. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये काय करणार की आता सिगरेट जे आहे जे क्रूड फॉर्ममध्ये जर बघितलं तर ते इट इज नॉट अट्रॅक्टिव्ह. तर त्याला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी त्यांनी वेपिंग हा मार्ग निवडलेला आहे. वेपिंग किंवा ई सिगरेट्स हे लोकांना वाटतं की जर आपण स्मोकिंग नाही केलं, जर आपण हे वेपिंग केलं तर आय थिंक ते त्याचा कमी इफेक्ट होईल म्हणून. पण हेच लोकांना जाणवण्यासाठी की जसं एक छोटा मुलगा असतो त्याच्यासमोर एक मॉन्स्टर येतो तर त्याच्या मॉन्स्टरवरती त्यांनी एक मुखवटा घातलेला आहे. तो मुखवटा खूप हसरा आहे पण त्या मुखवट्या मागे जो माणूस आहे तो खराबच आहे. तर हा मुखवटा काढण्याचं कामच हे थीम करायचं आहे. म्हणजे या थीम मध्ये असं आहे की हे तुम्ही मुखवटाला उघडा आणि तो खरा माणूस ओळखा, म्हणजे तो वाईट माणूसला ओळखा तुम्ही. आपण मगाशी जसं म्हणालो सुरुवातीला अगदी की बऱ्याचदा मित्रांच्या प्रेशरमध्ये वगैरे येऊन हे व्यसन सगळं सुरू होतं. जे लोक व्यसनच करत नाहीयेत त्यांना काय सांगाल तुम्ही नेमकं की कशा प्रकारे ह्याच्या आहारी जाऊ नये? म्हणजे बऱ्याचदा अट्रॅक्ट होतो आपण की अरे अच्छा हे करतो आपण, करून बघूयात, पण त्याच्या मागचे धोके नेमके काय सांगाल? म्हणजे भरपूर सारे धोके आहेत. म्हणजे हार्ट अटॅक होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो, अस्थमा होऊ शकतो, COPD होऊ शकतो. याच्या भरपूर प्रमाणात हे जे आजार आहेत ते होऊ शकतात त्यांना. आणि मग रक्तदाब वाढू शकतो. हे असे वेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात त्यांना. तर जर तुम्ही स्मोकिंग करत नसाल तर तुम्ही याच्यामध्येच जाऊ नका. म्हणजे स्मोकिंग कधीच चालू करू नका. आय वुड से दॅट. म्हणजे ते चांगलं राहील. आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे. खरं तर साजरा म्हणण्यापेक्षा जनजागृतीपर आजचा हा खरा तर दिवस आहे की जगाला संदेश देणं खूप अत्यंत गरजेचं आहे. खरं तर जास्त करून तरुणाईला की जे या सगळ्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये. तुम्ही काय संदेश द्याल? तुम्ही तज्ज्ञ आहात, इतके वर्षांचा अनुभव तुम्हाला या क्षेत्रामध्ये आहे, तुम्ही काय संदेश द्याल? मी तेच सांगितलं ना तुम्हाला की जसं स्मोकिंग इज नॉट कूल. जर कूल काय आहे तर फिट राहणं कूल आहे. तर तुम्ही फिटनेसचे मार्ग शोधा आणि त्याच्यामध्ये स्वतःला इन्कल्केट करा. ते सगळे मार्ग तुम्ही स्वतःमध्ये घाला रादर दॅन की तुम्ही स्मोकिंगकडच्या आहारी जायचं. कारण का स्मोकिंगनी तुम्हाला वेगळे आजार होऊ शकतात आणि हे फिटनेसनी तुम्हाला वेगळे आजार नाही होऊ शकत. तर दॅट इज द बेस्ट. आणि एखादा व्यक्ती जो हा कार्यक्रम बघतोय, जो व्यसनी आहे सध्या, जो तंबाखूचं सेवन करतोय असं आपण म्हणूया, त्याला परिवर्तन करायचं असेल तर त्याला तुम्ही काय सांगाल? आय थिंक त्यांनी घरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवायचं की मी सोडतोय हे. असं त्यांनी एक प्रोग्राम बनवून ठेवायचा. म्हणजे पूर्ण चॉकआउट करून ठेवायचा की मी आता सोडणार आहे. ठीक आहे. आणि मग म्हणजे त्याला राग येईल, चीड येईल, म्हणजे ते सगळे ऍडजस्ट करतील त्याला. म्हणजे त्याला राग आला तर सांभाळून घेतील. तर त्याला परत राग आणून द्यायचा नाही किंवा आपण जर रागवलो तर अजून रागवेल. ठीक आहे. तर असं याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवायचं की मी आता सोडतोय आणि मग त्यांनी हळूहळू सोडायचा प्रयत्न करायचा. आणि मग हे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी किंवा डॉक्टर्सकडे जाणे. आपल्याकडे सायकॅट्रिस्ट असतात जे लोक हे हँडल करतात. म्हणजे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि हे सगळं हे लोक ॲडवाईज करतात. मग ते घेऊ शकतात. पण वेपिंग इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर स्मोकिंग.
नक्कीच तर धन्यवाद. तुम्ही इथे आलात, खूप उत्तम मार्गदर्शन केलं, या सगळ्या विषयाबद्दल जनजागृती केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहेत. थँक्यू. मंडळी, व्यसनमुक्ती सुरुवातीला कठीण वाटत असली तरी ती अशक्य ही नक्कीच नाहीये. निरोगी आरोग्याच्या दिशेने एक पाऊल आजच टाका. आजच तंबाखू सोडा आणि निरोगी जीवनाचा श्री गणेशा करा. नमस्कार. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.